तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर बसलो होतो टी व्ही बघायला. तेवढ्यात पोरं बोलायला लागली की पप्पा चल कुठेतरी संध्याकाळी. मग काय, झालो रेडी. आणि आमचा यो शेट का रागावले का माहीत नाही, लढत होता. काय आलो CNG भरायला. थोडे नंबर होते, 2-3 नंबर होते. आणि बघा, आणि दोघं पाठी बसलेत. आता यो फुगला होता आणि बायको बसले बाजूलाच. मग निघालो CNG भरून. समोरच बघू शकता किती भारी सनसेट होतोय. मग काय, थोड्याच वेळात पोचलो राधेकृष्ण मंदिराजवळ. समोरच बघता मंदिर आहे आणि गाडी गेली इथं पार्किंग. निघालो चालत चालत. पोचलो, चपला काढल्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर. तर त्या साईडला गेट आहे मंदिराचं. हे बघा, हे गेट आहे. आणि समोरच बघू शकता तुम्ही राधेकृष्णाची मूर्ती आहे. एकच नंबर आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. खूपच सुंदर असं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला मग मी पण एंट्री करतो आतमध्ये. आणि मंदिराला गॅलरी पण आहेत, बघू शकता. राईट साईडला, लेफ्ट साईडला वरती माणसं पण आहेत. तर आपण आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं दिसतोय. जिना आहे इथे बाजूलाच. तर चला जाऊया जिन्यावरून वर. मग वरून बघा असं दिसतो. एकच नंबर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा, भरपूर पेस आहे मंदिराला. आणि बघा, राधेकृष्ण मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि मित्रांनो, इथं बघू शकता भिंतींवरती कशा 3D पेंटिंग केलेले आहेत. एकच नंबर दिसतात बघा. आणि हे सर्व 3D आहेत. हे बघा, या साईडला पण आहेत आणि समोर पण आहेत. आणि जर कोणाला बुक्स इथं पाहिजे असतील, बुक्स पण भेटून जातील. सर्व प्रकारचे बुक्स आहेत इथं. भगवद्गीता आहेत, हे बघा. मग काय, ते केले दर्शन राधेकृष्णाचं. एकच नंबर मूर्ती आहेत, खूप सुंदर मूर्ती आहेत. मग काय, घेतली सेल्फी एक मंदिरात. मग आलो मंदिराच्या बाहेर. हे बघा, मंदिरासमोरच गार्डन आहे आणि हा मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे सनसेट होतो, एकच नंबर दिसते. आणि यांचा चालू होता इथे फोटोशूट. तर मी विचार केला तोपर्यंत तुम्हाला दाखवतो अजून इथं आजूबाजूला काय आहे ते. तर चला समोरच जाऊ. समोरच गौशाला आहे इथे. हे बघा, गौशाला आहेत, भरपूर सारे गाय आहेत. तर इथे कमीत कमी 30 ते 35 गाय आहेत इथे. आणि त्यांना सोय पण उत्तम केलेलं आहे. फॅन लावले आहेत, बल्ब लावले आहेत, मस्त छप्पर केलं आहे. आणि जस्ट गौशाला बाजूला इथं टॉयलेट आहे. सोय एक नंबर केलेलं आहे इथं. टॉयलेटच्याच बाजूला डेअरी आहे. आणि इथं कोणाला जर घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता इथून. सर्व ओरिजिनल भेटतं इथे. मग चला जाऊ आपण मंदिराकडं. हे मंदिर आहे आणि या बाजून सनसेट होतो बघा. एकच नंबर व्ह्यू झाले. मग काय, आलो पोरांजवळ. बाबा झाला फोटोशूट? बोलतं झाला फोटोशूट आमचं. मग काय, निघालो मग गाडीकडे जायला. चला मित्रांनो, हे बघा, गाडी थोडी लांबच लावली होती. आणि हा बघा फुगेवाल्याला विचारलं, बाबा धंदा होतो का? होतो बाबा धंदा. मग काय भाई, चल. मग आलो गाडीजवळ. गाडीजवळ यांचं चालू होतं, खोल फटाफट गाडी. खोलतोय मी, काय खोलतच नव्हतो. मग 5 मिनिटांनी खोलली. बाबा या बाबा बसा. मग जायचं होतं आपल्याला नेक्स्ट शनी मंदिराकडे. मग निघालो शनी मंदिराकडे जायला. हे आपलं शनी मंदिर जे आहे ते करवल्यामध्ये आहे. मग निघालो. करवल्याचा रस्ता आहे. रस्त्यावर कुठे कुठे खराब होता, कुठे कुठे खड्डे, कुठे कुठे चांगला असं होतं. इथं आता चांगला रस्ता येईल. हे चांगला रस्ता. मग पोचलो शनी मंदिराजवळ. मग गाडी केली पार्किंग. मग निघालो मंदिराकडे जायला. लेफ्ट साईडला जर कोणाला तेल वगैरे पाहिजे आणि तेल वगैरे भेटून जाईल. मग काय, थोड्याच पुढे गेल्यावर भेटले चंदू भाऊजी. भाऊजी कसे आहेत? भाऊजी तर मजे आहे. आणि हा भाऊजींचा बाबू आहे. बाबू काय माझ्याशी बोलत नव्हता. सर्व बाबू माझ्याशी रागातच असतं बाबा. मग आलो पुढे. समोरच शनी मंदिर आहे. मग गेलो दर्शन करायला.
मग काय बोलतो घंटा वाजव बाबा वाजव. मग काय छोटा बोलतो मला पण वाजवायचे, वाजव बाबा तू पण. मग मग आलो हनुमान मंदिराकडं. एवढं समोरच मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. मग गेलो दर्शनाला, खूप सुंदर मूर्ती होती. मग केलं दर्शन. मग काय निघालो तिथून जायला गाडीकडं. तर चला निघूया इथून. मग आलो नेवाली गावाच्या इथे. योगा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. मग आलो नेवाली नाक्याला. जरा ट्रॉफिक कमी होती, रोजच्या प्रमाणे भरपूर कमी होती, तरी होती ट्रॉफिक. मग आलो पुढं. पोरं बोलायला लागले आम्हाला आईस्क्रीम खायची. बाबा थांबा, इथून निघू द्या मला ट्रॉफिकमधून. मग खावतो आईस्क्रीम. एवढा ट्रॉफिक होती. मग काय आलो आईस्क्रीमवाला जवळ. बाबा हातगाडी कोण नाही. आईस्क्रीमवाला बोलतो आतमध्ये आहे, दुकानात आहे. दुकानात आहे, हातगाडीवाल्या दुकानात. मग काय गेलो दुकानात. त्याला विचारू बाबा हातगाडीवाल्या दुकानात. बाबा हातगाडीवाल्याच का म्हणून दुकान टाकले. हो बरं काम आहे, तो पण हसायला लागला. मग काय मी पण विचार केला अशी एक गाडी घ्यायची कमवायची, मग दुकान टाकायचं. मग काय घेतले आपले 4 आईस्क्रीम, एक चॉकलेट घेतला, 3 मिक्स फ्रूट घेतले. मग काय ज्याचे डिमांडने घेतले ना. मग एक हातावरती घेऊन निघालो. दिले ना बाबा घे. मग काय थोडक्यात आईस्क्रीम वाचले पडता पडता. मग काय दिले आहे ना. बाबा भाईने आईस्क्रीम घेतल्यावर राग शांत झाला, हे बघा. मग काय हिला दिली आईस्क्रीम. मग मी घेतली आईस्क्रीम. मग काय आता टेस्ट करतो, सांगतो तुम्हाला कशी आहे. आईस्क्रीम एकच नंबर आहे, मिक्स फ्रूट ते एकच नंबर आहे. तर आलो घरी. तर चला मित्रांनो, बाय.